और करेंगे इस वक्त महाराष्ट्र के वाशिम जिले का धार्मिक आस्था और भक्ति का अद्भुत संगम देखने को मिला है। आपको बता दें कि जहां संत गजानन महाराज संस्थान मालेगांव द्वारा महाराष्ट्र का 148वां प्रकट दिवस बहुत ही श्रद्धा और हर्षोल्लास के साथ मनाया गया। महाराष्ट्र के वाशिम जिले के मालेगांव शहर में शेलू फाटा वाशिम रोड स्थित संत गजानन महाराज मंदिर में महाराज जी का 148वां प्रकट दिवस भव्य रूप से मनाया गया। इस अवसर पर संत गजानन महाराज संस्थान मालेगांव की ओर से 8 दिवसीय शिव महापुराण कथा का आयोजन किया गया। कथा के दौरान प्रतिदिन संध्या समय भजन कीर्तन का कार्यक्रम आयोजित हुआ, जिसमें बड़ी संख्या में श्रद्धालुओं ने भाग लिया। वहीं प्रकट दिवस के दिन शिव महापुराण कथा का विधिवत समापन किया गया। प्रकट दिवस के अवसर पर मालेगांव नगरी ने यात्रा का स्वरूप धारण किया। वहीं दूर दराज से हजारों की संख्या में भक्त संत गजानन महाराज के दर्शन करने के लिए पहुंचे। भक्तों की सुविधा के लिए विशेष महाप्रसाद का आयोजन किया गया, जिसमें 50 से 60 हजार श्रद्धालुओं ने महाप्रसाद का लाभ लिया। पूरे आयोजन के दौरान श्रद्धा, सेवा और भक्ति का अद्भुत वातावरण यहाँ पर देखने को मिला। आयोजन को सफल बनाने में संस्थान के पदाधिकारियों, सेवाभावी कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों का विशेष सहयोग देखने को मिला। मालेगाव, मी हरीश ताटर आपल्या सोबत आहेत। वाशिम रोडवरील सेलू फाटा येथील संत गजानन महाराज संस्थानचे सर्व विशाल भाऊ कुकडे आणि त्यांचे काही सहभागी आपल्या सोबत आहेत। इथे संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त इथं 8 दिवसापासून काही धार्मिक कार्यक्रम चालू आहेत। आपण जाणून घेऊया विशाल भाऊ कुकडे यांच्याकडून काही माहिती। विशाल भाऊ, 148वा प्रकट दिन आहे गजानन महाराजचा। आम्हाला माहित पडलं तुम्ही 8 दिवसापासून काही इथे धार्मिक कार्यक्रम घेत आहात, तर आपण 8 दिवसापासून कोणकोणते कार्यक्रम घेतलेले आहेत? दादा, आम्ही इथं महामंडलेश्वर 1008 उत्तम स्वामीजी महाराज यांची शिव महापुराण कथा घेतली। तसंच आम्ही सायंकाळ संध्याकाळच्या वेळेस रोज हरिनाम कीर्तन सोहळा होता आमचा। त्यामध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकर, विशाल महाराज खोले, विजय महाराजजी गवळी, माऊली महाराज पठाडे, पुरुषोत्तम दादा पाटील, समाधान महाराजजी शर्मा, सोपान महाराज सानप आणि आज जे ज्यांचं काल्याचं कीर्तन झालं गणेश महाराज हुंडार। महाराष्ट्रातील टॉप 10 मधले आम्ही इथे 7 कीर्तनकार मालेगाव शहरात कीर्तन महोत्सव ठेवला होता। यावर्षी आम्ही असा मानस होता आमच्या गजानन महाराज संस्थानचा की आपण यावर्षी विदर्भातला टॉप 1चा सोहळा केलेला आहे असं जनता बोलली दादा। आज आम्ही जसं आज तर समजा महाप्रसाद आहे, जवळजवळ 50,000 लोकांची आम्ही बसून व्यवस्था केलेली जेवायची आणि पोटभर। त्यामध्ये बुंदी, शेव, चावल, रोटी आणि आलूची भाजी आहे। तसेच आम्ही रोज संध्याकाळी जे आपला सप्ताह चालू होता त्यामध्ये रोज 2,000 लोक आपले सकाळी जेवायचे आणि 2,500 ते 3,000 लोक सायंकाळी जेवायचे। असा एक आमचा हा नित्यक्रम 8 दिवस चालला दादा। या गावात आमच्या सहकारी मंडळाने खूप आम्हाला सहकार्य केलं। आमच्या महिला मंडळ होतं 1200च्या जवळ, त्यांनी खूप सहकार्य केलं आणि आम्हाला मीडियाने खूप साथ दिली, आमचा खूप प्रचार केला दादा। धन्यवाद। विशाल भाऊ कुकडे आणि त्यांचे सहभागी मित्र यांनी खूप खरोखर मेहनत घेतलेली आहे। आपण जाणून घेऊया विष्णुभाऊ काटेकर यांच्याकडून। इथं पोलीस बंदोबस्त वगैरे तुम्ही कशी व्यवस्था केलेली आहे? पोलीस बंदोबस्त चांगला मिळाला आम्हाला आणि दहाचे जे ग्रुप आहेत जामखेड, अमानू, नागरगाव, मालेगाव, केळी, इथून सर्व बायाचं सहकार्य मिळालेलं आहे। जवळपास 1200 बाया इथं सेवा देण्याकरता होतं। मालेगावचा एक ग्रुप होता त्याच्यामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडा विशेष कार्यक्रम झाला। तुमच्या म्हणण्याचा अर्थ की बाहेरगावच्या लोकांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे, सहकार्य केलं। सगळ्या चांगली पुरवली गेली आणि 101 क्विंटलचा आटा आणि 50,000 लोकांना भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला आहे। तुमचा अंदाज किती लोकांचा होता की इतके लोक येऊ शकतील? असा अंदाज होता की 50 ते 60 हजार लोक येतील, तर तेवढी मंडळी आली। 50 ते 60 हजार लोकांचा इथं स्वयंपाक घेण्यात आलेला आहे आणि तेवढी मंडळी इथं महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। इथं विशाल भाऊ कुकडे यांची अफाट इच्छाशक्ती पाहून खरोखर इथं भाविकांचा जनसागर उसळलेला आहे। त्यांच्या या कार्यास संत गजानन महाराज शक्ती देव एवढी संत गजानन चरणी मी प्रार्थना करतो।